काल माझ्यासोबत तसं का घडलं असेल? मला तर काही आठवतही नाहीये. अनन्या, हाय. बरी आहेस ना तू? ओके, मी फक्त डोकं दुखतंय फार. आई, अगं काय झालंय? काही नाही आई अगं बोल ना, काय झालं? अनन्या, काल तुझ्यासोबत इतकं विचित्र सगळं घडलं. मला इतका त्रास झाला. रात्रभर डोळ्याला डोळा लागला नाही, माहिती तुला. आई हे बघ, तू रिलॅक्स हो, आता ओके आहे मी. पण मला कळत नाहीये चांगल्या माणसांसोबतच असं सगळं का घडतं. तू कधी कोणाचं वाईट केलं नाहीयेस, कोणासाठी वाईट विचार केला नाहीयेस, मग तुझ्यासोबत हे असं विचित्र का घडावं? आई सोड ना, जाऊ दे. ज्यांनी कोणी माझ्या लेकरासोबत हे सगळं केलंय ना, त्याला तळतळाट लागेल बघ माझा. आई प्लीज शांत हो. ते सोड, मी पोहे बनवून आणलेत, खा. थांबा. अनन्याताई, हे पोहे थंड झालेत. मी तुमच्यासाठी काहीतरी गरम बनवून आणते. हं? अगं कशाला मीरा? मी इतक्या प्रेमाने बनवलंय तिच्यासाठी. हे थंड झालेत म्हणून म्हणाले. नाही, काही थंड वगैरे झालेलं नाहीये, खाऊ दे तिला. मी म्हणाले ना हे थंड झालेत. मी काहीतरी छान बनवून आणते. हं? मीरा, काय चाललंय तुझं? हा, मी काहीही प्रेमाने करायला गेले की तू मध्ये काय येतेस? त्या दिवशी वेदासाठी कुकीज आणल्या होत्या, त्या तू फेकून दिलेस. आज अनन्यासाठी प्रेमाने पोहे बनवले तर तिला खाऊ देत नाहीयेस. माझ्याशी काही प्रॉब्लेम आहे का तुला? हे बघा, गैरसमज करून घेऊ नका. तसं काहीच नाहीये. अनन्याताई, हे पोहे खरंच थंड झालेत. मी काहीतरी गरमागरम बनवून आणते. हं? थांब. तू आईशी असं का बोलतीयस ग? अहो पण ते काय प्रॉब्लेम आहे आईशी? आईने वेदासाठी खाऊ आणला, तो तू फेकून दिलास. आता तिने इतक्या प्रेमाने माझ्यासाठी पोहे बनवले, तेही घेऊन चाललीयस. इनफ इज इनफ हा वहिनी. माझ्या आईने खूप प्रेमाने माझ्यासाठी पोहे बनवले, ते मी खाणार. अनन्याताई, प्लीज. हे बघा, मला आधी खाऊ द्या. काही झालं तर मला होईल. स्टॉप इट वहिनी. काय बोलतीयस तू? अगं आई आहे ती माझी. ती यात का काही मिक्स करेल? अहो खा, आवडले? देवी आई, अनन्याताईंनी मंजिरीच्या हातचं खाल्लंय. त्याची त्यांना काही बाधा होऊ देऊ नकोस.
कृपा करून त्यांचं रक्षण कर. मीरा, काय झालंय? ताई, मला अनन्याताईंची खूप काळजी वाटते अगं. त्यांनाच मंजिरीने टार्गेट केलंय आणि त्यांना मंजिरीबद्दल काहीच माहित नाहीये. पण हे सगळं अनन्याला कसं समजवायचं? अनन्याताईंना हे समजवणं खूप अवघड आहे, कारण त्यांचा मंजिरीवर खूप विश्वास आहे. मीरा, अगं विश्वास अथर्वंचाही होताच ना मंजिरीवर, पण आज ते आपल्या बाजूने आहेत. तसंच अनन्यालाही समजेल आणि मला वाटतंय हे काम अथर्वच करू शकतील. मीरा, मीरा, आठवली मला ती गोष्ट आठवली. काय? तुमच्या आजींनी सांगितलेली गोष्ट? हो, येस येस येस. मी वेदाला ती गोष्ट सांगत होतो आणि एका पॉइंट नंतर आपोआप ती गोष्ट माझ्याकडनं सांगितली गेली. खूप विचित्र होतं ते. म्हणजे मी फक्त ती गोष्ट सांगत नव्हतो, तर आजीच्या आवाजात, माझ्या आजीच्या आवाजात ती गोष्ट मला ऐकू येत होती. ॲज इफ आजी मला ती गोष्ट आठवून देत होती. मीरा, ह्यांना सांग ना ती गोष्ट सांगायला. मला सांगा ना ती गोष्ट. हो, खूप खूप पूर्वीची गोष्ट आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं रामेश्वर नावाचं एक वैभवशाली आणि समृद्ध राज्य होतं. चारी बाजूनी हिरवीगार दाट जंगलं, उंच डोंगर आणि मध्येच वाहणारी संथ नदी, असं हे निसर्गरम्य राज्य. या राज्यावर राज्य करत होते राजे राणा यशवंत. राजे प्रचंड पराक्रमी, प्रजाहितदक्ष आणि तितकेच आध्यात्मिक होते. गावाच्या वेशीवर असलेल्या महागौरी मातेचे ते निस्सीम भक्त होते. दररोज पहाटे राजवाड्यातून पायी चालत राजे देवीच्या दर्शनाला जायचे. गाभाऱ्यात बसून ते तासनतास देवीची आराधना करायचे. त्यांच्या मनात देवीविषयी अटूट श्रद्धा होती आणि देवीची कृपा संपूर्ण रामेश्वर राज्यावर छत्र धरून उभी होती. म्हणूनच राज्यात कधी दुष्काळ पडला नव्हता, ना शत्रूचं संकट आलं होतं. पण सुखाच्या या दिवसांना अचानक एका दुष्ट शक्तीची नजर लागली. राज्याच्या सीमेपलीकडे राहणाऱ्या एका बलाढ्य आणि क्रूर चेटकिणीची वाईट नजर या राज्यावर पडली. तिला रामेश्वरचं अफाट वैभव आणि समृद्ध राज्य स्वतःच्या ताब्यात हवं होतं. पण जोपर्यंत राजा जिवंत होता आणि देवीचं कवच राज्याला होतं, तोपर्यंत तिची काळी जादू चालणार नव्हती. म्हणून तिने राजाचा काटा काढायचा एक भयंकर कट रचला.